तुमची शिकार आम्हाला पावली. वाघाचं भरीत केलं, सांबाराचे सांबार केलं आणि हरणाचं लोणचं घातलं. अक्का, चुकलं आमचं. कोणीतरी जीव जिवंत केलं, सगळं रान तापलं. मग पाणी कोणी दिलं? पाणी पाणी करत खंडेराया सगळ्या जगभर फिरलं. मग पाणी मिळालं? पाणी मिळालं, पण पण काय? पण खंडेरायांचं म्हातारं खोकड झालं. अरे रे रे, असं कसं झालं? कुणास ठाऊक कुणी काय केलं ते. बानू, हा? देवा, ही कोण सटवाई? बानू, बाणाई, बानू धनगरीण. आम्ही हिच्याशी लग्न केलंय, म्हणून तिला आम्ही गडावर घेऊन आलोय. मी तुमची धर्माची बायको जिवंत असताना? माळसे, बाणाई आमची आवडती आहे. ही आवडती आणि मी नावडती? सवत होऊन माझ्या चुरावर बसायला बघतीये. चालती हो, नाहीतर गडावरून ढकलून देईन तुला. माळसे, अगं चालती हो म्हणते ना इथून. देवांशी लग्न लावून आले ते माघारी जाण्यासाठी नाही. तू बऱ्या बोलानं ऐकणार नाहीस. चल चालायला लाग इथून. आम्ही तर बाई मान दिला मान ज्याला घेता येत नसेल त्याला आम्ही तरी काय करणार. चला देवा, त्यांना नेऊ नकोस. हा बाजूला. देवा, पाणी देऊन पोटात शिरून माझ्या देवाच्या गळ्यात पडू बघतेस काय? थांब सटवे, तुझ्या प्रियकराची काय गत करते ते बघ. थांब. आता देव जखम म्हातारा होईल. काय माझी गत झाली? प्रधानजी कुठं उलटलं? प्रधानजी! देवा, अहो देवा, देवा, अहो देवा, देवा, हो देवा. प्रधानजी, मला ओळखलं नाहीत? काय रे, तुला वाकायला मी काय धनगराचा वाघ्या कुत्रा वाटलो का काय? हा प्रधानजी, डोळं जाग्यावर आणि डोकं थारावर ठेवून नीट बघा. देवा, तुम्ही हे काय नाटक? नाटक हे समजा त्या माशीच्या शापामुळे झालंय. अक्का, काय हे? देवा, आधी एक गोरस घ्या आणि मग पाणी प्या. घ्या घ्या घ्या, 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 पाणी घ्या, रसाल घ्या घ्या घ्या. घ्या 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 घ्या, हे घ्या घ्या. शांत झाला, देवाचा आत्मा शांत झाला. प्रधानजी, एक काम करा, आत्ताच्या आत्ताची येजूरगडावर निघून जा. हा देवा, अशा इद्रूप रूपात तुम्हाला एकट्याला सोडून कसा जाऊ? अशा रूपात तुम्हाला कुणी बी ओळखणार नाही. लय हाल होतील तुमचं, लय हाल होतील. तुम्हाला सांगतो, माणसानं समज व्हावं, म्हातारं होऊ नये. अहो, म्हातारपणात स्वतःची पोरं ओळखत नाहीत. तसं नाही प्रधानजी, भानू मला ओळखते की नाही बघा. प्रधानजी, एक काम करा, तडक तुम्ही जेजूरगडावर निघून जा. तुम्हाला एकट्याला सोडून? एकटा? अहो एकटा नाही, भानूच्या मुलकात आहे मी. बाणूच्या मुलकात आहे तुम्ही? तर पती तरणी ताठी, गोरी पान, तुमचं म्हातार खोकड झालंय. कसं काय जमायचं? हे माझं मी बघून घेईन. तुम्ही एक काम करा, तडक जेजूरगडावर निघून जा. प्रधानजी, ज्यावेळी आमचं काम फत्ते होईल त्यावेळी गडावर सनई चौकडे वाजतील, दीपमाळा पाजळतील, आमचा घोडा डावा पाय वर करून हसल. त्यावेळी
आमच्या घोड्यावर सारा सरंजाम करून घोडा जंगलात सोडून द्या. जा तुम्ही गडावर. खरंच जाऊ देवा? खरंच निघा. देवा जाऊ खरंच? निघा खरंच. खरंच खरंच जाऊ देवा? प्रधानजी देवा माळसाक्काने विचारलं देव कुठं आहेत तर काय सांगू? तिला म्हणावं देव एक्का एक्की म्हातारं झालं. त्यांचं म्हातारं खोकड झालंय. त्यांना खूळ लागलंय आणि येण्यासारखे रानावरच फिरतायत. पण प्रधानजी एक ध्यानात ठेवा, माळसा तुमची बहीण आहे. ती रडल भेकल. तिला खरं सांगायचं नाही. जा जेजुरगडावर. माझा तुला आशीर्वाद आहे. प्रधानजी बाणाईचा वाडा कुणीकडे आहे? हे काय देवा? हे असं जायचं की आंब्याचं झाड लागल असं? की उजव्या अंगाला वळायचं? हम्म. उजव्या अंगाला वळला की तिथं झाड लागल. हम्म. तिथं झाड लागलं की डाव्या अंगाला वळायचं. डाव्या अंगाला तुम्ही वळलात की हुमराचं झाड लागल. असं? हुमराचं झाड लागलं की त्याच्या भोवती गोल 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 गोल. प्रधानजी नाही देवा, हे असं सरळ जायचं. मग सरळ सांगा की. सरळ सांगितलं की देवा. येतो आम्ही. या देवा. बाईसाहेब, बाईसाहेब, हं? काय ग? देवगडावर येत आहेत जणू. कशावरून? प्रधानजी मगाशीच आले गडावर बाईसाहेब. म्हणजे हेगडे प्रधान गडावर आले तर? हा ना बाईसाहेब, म्हणजे देव पण आता येतच असतील ना. देव? अक्का, अहो अक्का, अक्का, अहो अक्का, 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 तिथं काय बसला असा? तुम्हाला ते ठाव नाही देवाची तिथं काय दशा झाली आहे ती? दादा, आम्हास कथन करावी. आता अक्का काय कथन करणार? समजा घोटाळा झालाय अक्का. तुमची शिकार आम्हाला पावली. वाघाचं भरीत केलं, सांबाराचे सांबार केलं आणि हरणाचं लोणचं घातलं. अक्का चुकलं आमचं. कुणीतरी जीव जिवंत केलं, सगळं रान तापलं. मग पाणी कोणी दिलं? पाणी पाणी करत खंडेराया सगळ्या जगभर फिरलं. मग पाणी मिळालं? पाणी मिळालं पण पण काय? पण खंडेरायांचं म्हातारं खोकड झालं. अरे रे रे, असं कसं झालं? कुणास ठाऊक कुणी काय केलं ते. मग देव कुठे गेले? काय सांगायचं अक्का, या इकड नाही असं गेलं की नाही म्हणजे हिच ते आम्हासनी नाही ठाऊक. देवा खंडेराया, आता बघूया बाणाई तुम्हाला कसं जवळ करते ते. तेव्हा खंडोबाचा भंडारा फिरला. घोडे गेले, गाडे गेले, लक्ष्मी गेली, समद समद गेलं. घरादारावर वरवंट फिरला दादा. म्हणून तू इथं आलास? नाही दादा, अहो माणसानं जातीच्या उकिरड्यावर जावं पण परजातीच्या महालात जाऊ नये. अहो जात कामाला येते पण परजात कामाला येत नाही दादा. म्हणून तुमच्याकडे आलो. आता या म्हाताऱ्याला ठेवून घ्या. नाही बघा दादा, हे बाबा, आता या म्हाताऱ्याचं काय करायचं? काहीतरी सोय करायला पाहिजे. हा, तू असं कर, रोज प्रत्येकाकडे जाऊन जेवायचं होय, आणि मठी जाऊन निजायचं. हा, आता वर्षा काठी काठीने गोंगड देऊन टाकू. कळलं का रे म्हाताऱ्या? काय म्हणलात? रोज एकेकाकडे जेवायचं आणि मठीत जाऊन पडायचं. दादा, म्या तुमच्यासारखा आरामखोर आहे का? पोटाला भाकर द्या, अंगाला कापड द्या आणि धुमशन माझ्या करून काम करून घ्या. काम करशील का? हा? अंगावरी आणि पोटावरी? हा, थांबा, थांबा. या बोलतोय ना. थांबा सगळे. घाबरा. माझ्याकडे चल, माझ्याकडे चल. तुमच्या समध्याकडे काम करून मला मरायचंय की काय? नाही, नाही, नाही. बरोबर आहे. ए बाबा, तुझ्याकडे कसलं काम आहे? माझ्याकडे 4000 मेंढ्या आहेत ती. असं? त्यांना पाळायचं, त्यांची देखभाल करायची. अरे बाबा, तुझ्याकडे मला इस्पोर आहेत. आता यांचं ऐका. हीच पोरं. हा, सकाळी एका पोरला उचलायचं, अंगणात नेऊन बसवायचं. त्याचं आटपलं
खापर लावायचं दुसऱ्या पोराला उचलायचं अंगणात नेऊन बसवायचं याच आटपलं खापर लावायचं हे जमल तुला ओ दादा ओ नाही म्हणून कसं झालं ओ पोटा पाण्यासाठी पडल ते काम करावं लागतं मग खंडगावड्या तू माझ्याकडे नाही तू माझ्याकडे चल. अरे माझ्याकडे माझ्याकडे चल माझ्याकडे चल अरे भुकेनं पोटात कावळे ओरडा लागली पोटा पाण्याचं बघा जा तिकडे अरे ते सांच्याला बघू आणि केसू बाबालाही बोलव होय, होय. आता चला ना चला काम बघू बस इकडं. अंग असा नीट ठेवा हे समजा तुझ्यासाठी आहे खा हा? बाबा एवढं जेवण माझ्यासाठी ओ ओ ओ बबोम बबोम अरे पडलं ती नाही हा झिंग आली आहे त्याला हा अरे बाबा त्याला अन्न मिळालं नव्हतं अन्न मिळालं ना तर आदर्शासारखं बक्का बक्का खाल्लं हा आणि आता गेला का काय ए खंडगावड्या अरे काय झालं रे तुला काय झालं काय झालं रे तुला हा कुठं काय झालं आम्हाला वाटलं खपलास की काय अरे तुझ्यासाठी अन्न गोळा केलं म्हंटल आता लाकडं गोळा करायला लावतो की काय हे खंडगावड्या हे असं काय झालं होतं रे हं? कुठं काय झालं आज कुठं माझ्या पोटात 2 गाज पडलं हा? आता पहाटेचं बघा हं? याला चाकरीला ठेवायचं म्हणजे लई द्यावं लागेल बघू बघू आता माझी न्यारी झाली अहो दादा माझ्या चाकरीचं काय आता कुणाकडे राहतोस रे चाकरीला तो ईश्वरवाला आहे ना व बाबा माझी पोरं गेली आहेत ओ दादा हो माझ्या चाकरीचं काय मला अंगणात बसवतोस का तुझं राहू दे तो कोंबडीवाला आहे ना व माझ्या कोंबड्या कुत्र्या मुळे टाकीन हा. पण तुला चाकरीला नको बाबा असं आम्ही ड्रोला आहे की मी कोल्याला चाकरीला ठेवन पण तुला चाकरीला नका बाबा नका मला चाकरीला ठेवणार नाही, नाही नाही. आता म्या म्हातारा पोट कसं काय भरणार हलकट हलकट चंदनपूरचे धनगर हा, मला हलकट बोलतो. हे देशोदेशी जाऊन नाही तुमच्या आबरूचे धिंडोरे काढले तर नावाचा खंडगावड्या नाही हलकट हलकट चंदनपूरचे धनगर हलकट 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 चंदनपूरचे बाबा ए बाबा थांब 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 अरे विचार करा आपण धनाची गवळी आणि हा आपली आबरू काढून देशोदेशी फिरणार अरे हा याला कोणाकडे तरी चाकरीला ठेवा गड्यांनो याला केसूबाबाच्या बाणाईकडे चाकरीला ठेवूया होय 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 आपल्या 14 आण्यांमध्ये सर्वात मोठं घर केसूबाबाच आहे हा, मला केसुबाबाकडे चाकरीला ठेवा होय, तिथंच त्याचा निभाव लागल हा माझ्या बाणा इकडे चाकरीला राहशील का आता मला काय कुणाकडे पण चाकरी करायची आहे पानाई झाली काय आणि कोरी झालं काय काय हे बघ आता दिस मावळलाय होय उद्या पहाटे पहाटे वाड्यावर ये आणि आता इथंच निवांत झोप काय होय, होय, चला. पहाटे पहाटे ठरलं ना हो. ठरलं ठरलं केसुबाबाचं आपलं काय आपलं काय निभाव लागणार नाही बाबा याचा. हा, नाही तर काय मग सांगायचं म्हणजे चला काम फत्ते झालं